कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अजिबात आवाज करायचा नाही. तुझा आवाजाने माझ्या हनुलीला जागेन. चुप. गुड मॉर्निंग हनुली. गुड मॉर्निंग ॲज. आजी म्हणायलाच वाटतं का रे, ही वेळ आहे का आता उठायची? ऑफकोर्स ॲज. एवढ्या सकाळी उठून मी करायचं काय? मला ना सकाळी काहीच काम नसतं, कळलं? आलो का? 2 वेळेला आयतं पडतंय मुखी, निर्लज्जम सदा सुखी. आई, हनुलीचा डंबो आला. ना 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 ना. अरे वहिनी, आज चक्क तुम्ही सकाळी सकाळी उठून काम करताय. क्या बात है. वा. काय करणार, मी कुठे हनुली आहे, आम्हाला सकाळी उठून कामं करावीच लागतात. काय म्हणालात वहिनी? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. सुप्रभात. म्वा. आई, यातलं दूध कोणी प्यायलंय का ग? भाऊजी, आम्ही नाही पितात असलं दूध, आणि आमचे चांगलं कमवतात. आमच्या सगळ्यांची पोट भरायला खंबीर आहेत ते ना. आई, मी काय म्हणते भाऊजी, तुम्ही एक वेगळा फ्रीज का नाही घेत आणि तो तुमच्या बेडरूम मध्ये का नाही ठेवत? मग काय, हवी तेवढी कुलप लावा. हो वहिनी, मी वेगळं फ्रीजच काय, वेगळं किचन सुद्धा मांडू शकतो. ते तुमचं तुम्ही ठरवा. मी आपलं फक्त फ्रीज बद्दल बोलले, आणि राहिला प्रश्न वेगळ्या किचनचा, तर तो तुम्ही आणि तुमची बायको मिळून ठरवा काय करायचं ते. वहिनी, मी काय म्हणतो, ही तुमची आयडिया तुम्हीच का नाही वापरत? तसं बघायला गेलं ना भाऊजी, तर काहीच हरकत नाही. पुरे काय चाललंय तुम्हा दोघांचं? तू कॉफी बनवायला आलायस ना, मग ये पटकन बनव बघू. येस मदर इंडिया. म्वा. आई, गरम पाणी तयार आहे. थँक्यू. सावकाश सावकाश, गरम आहे. काय कौतुक आहे हनुलीचं. वा. गुड मॉर्निंग हनी. चला चला, उठा, लवकर उठा. Honey, 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 honey. Good morning. I love you, honey. I love you too. Coffee. ये बा. Thank you. हे डंबो, हे टूथपेस्ट आणि ब्रश इथे कशाला ठेवतोस? बाथरूम मध्ये ठेव ना. कारण माझ्या स्पेशल हनीच्या ब्रँडेड वस्तूंना कोणीही हात लावू नये म्हणून. सकाळी आई आणि वहिनी तर बोललेच असतील, चोरू का गुलाम म्हणून. जाऊ दे ग. हे बघ, बायकोवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नवऱ्याला असंच बोललं जातं. तू नको काळजी करू, तू चिल मार. चिल मारू? हे बघ, तू इतर कोणाकडे लक्ष देऊ नकोस. तू आपल्याकडे फोकस कर, कारण तू हॅपी तर मी ऑलवेज हॅपी. पण डंबो, हे असं अजून किती दिवस चालणार आहे? स्टार्टअपच्या नावाखाली किती वेळ वाया घालवतोस हे कळतंय का तुझं तुला? अगं नाही नाही, मी माझ्याकडून प्रयत्न करतोच आहे, पण ते भांडवलाचं जरा. इतके पैसे पडलेत पप्पांकडे, त्यांनी ऑफर पण केली होती, पण नाही, तुला त्यांच्याकडून पैसे घ्यायचेच नाहीयेत ना. अगं पण तुझ्या पप्पांना मी अजिबात आवडत नाही, मग त्यांचे पैसे कसे घेणार? नाही का? हो, म्हणजे मी या छोट्या घरात राहते, माणसांच्या गर्दीत घुसमटते, ते चालतं तुला? तुला ना माझ्यासाठी काही करायचंच नाहीये. एखादा असता ना तर त्याने बिझनेस केला असता, पैसे कमवले असते आणि पडला असता मला घराबाहेर घेऊन, पण नाही. जाऊ दे.
असं नाहीये ग अनुली. आणि तू प्लीज बाहेर पडण्याबद्दल नको ना बोलूस प्लीज. मला तू सांग, या घरात तुला कसली कमी पडतेय का? इथे मी तुझी सगळी काळजी घेतो की नाही? मी तुला खात्रीने सांगतो, मी आयुष्यभर तुझी काळजी घेत राहील. ओ गॉड हॅरी, अरे मी विसरले. डोंट वरी, मला माहिती आहे तुला उशीर झालेला आहे. तू काही काळजी करू नको. हा घे. आत्ता या क्षणी आपल्या घरचं वन अँड ओनली बाथरूम आत्ता यावेळी तुझ्यासाठी रिझर्व आहे. काळजी करू नको. गरम पाण्याची बादली सुद्धा भरून ठेवली आहे. हा घे टॉवेल आणि जा आंघोळीला. जा 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 जा. अरे पण कळलं? तुला साडी सुद्धा इस्त्री करून हवी आहे. मला फक्त साडी कुठली तेवढं सांग. ढॅंटढॅं. सांग, यापैकी कुठली साडी हवी आहे? ही ही? ठीक आहे, जा तू आंघोळीला जा. तुझी आंघोळ होईपर्यंत ही साडी इस्त्री करून ठेवलेली असेल. जा. ओके. अरे काय ग? काय नाही, मग मला हाक कशाला मारलीस? सहज. अगं पण बिझी आहे ना मी. हो हो रे बाबा. जा जा जा, साडी जळेल बायकोची. जा. ओ नो. देवा, हा कसला नातू दिलास मला? बायको पुढे ह्याला दुसरं काही दिसत नाही. घरात 2-2 बिन लग्नाच्या बहिणी पडल्यात, त्यांची जबाबदारी हा कधी घेणार आहे? देवा, आता तोच काहीतरी कर रे बाबा. अगं, ती दळवींचीच भावना ना? तिच्या लग्नाचं काही झालं का ग पुढे? नाही ना हो, तिच्या पत्रिकेत काहीतरी दोष आहे म्हणे. हो, 32शी झाली, आता लग्न ठरणं म्हणजे कठीणच बाई. हो ना, बिचारी लक्ष्मी. हिचं लग्न ठरावं म्हणून सारखं देवाला साकडं घालत असते आणि ते पूर्ण करायला हिला मंदिरात पाठवते. पण देवाला तिची काही दया माया येत नाही बाई. कधी होणार आहे हिचं लग्न त्या देवालाच ठाऊक. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू. बरं झालं भावना बाळा तू आलीस. काल तुझी आई देवाला अभिषेक करून गेली, त्याचा प्रसाद द्यायचा होता. आणि हो, ही चिठ्ठीही दे आईला न विसरता. हं? आई जगदंबे आई जगदंबे. आई काही माझ्या लग्नाचं स्वप्न बघणं थांबवत नाही आणि देव तिला आशेला लावणं सोडत नाही. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.